श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजच्या दिवसाची सुरुवात ही गुरुचरित्र पारायणाने मी केलेली आहे. तर आज गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस. इच्छा होती की घरामध्ये एक तरी गुरुचरित्राचं पारायण मला करायचं होतं. म्हणून यावेळेचं स्वामी समर्थ पुण्यतिथीचं पारायण मी केंद्रामध्ये न करता घरीच केलेलं होतं. तर आज सकाळी लवकर उठून अंघोळ करून पहिलं फरची वगैरे पुसून घरामध्ये सगळं गोमूत्र शिंपडून घेतलं आणि नंतर देवपूजा करून गुरुचरित्राचे 1 ते 7 अध्याय पहिल्या दिवसाचे असतात ते वाचून घेतले आणि नंतर घरामध्ये किचनकडे वळाले. आता दूध आलं होतं, म्हटलं चला दूध तापायला ठेवावं. रोजची सकाळची जी धावपळ असते ते म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. आणि आता पारायण बसलेलं आहे तर आणखीनच माझी थोडीशी जास्त धावपळ होते, पण स्वामी देतात ताकद ते करायला. त्यामुळे म्हटलं चला आज तुमच्यासोबत हा छोटासा ब्लॉग शेअर करावा. दूध आलं होतं, दूध तापायला ठेवलं. आता दूध मी काही पिशवीतलं आम्ही वापरत नाही. पिशवीतल्या दुधाने ना खरं सांगते ॲसिडिटी होते आणि म्हणून मी साधं आपलं गवळ्याकडूनच हे दूध घेत असते. थोडंसं पातळ का असे ना, पण म्हटलं चला ते हेल्दी आहे आपल्यासाठी. दूध तापायला ठेवलं आणि इथं नाश्त्याची तयारी करायला घेतली. तर तुम्हाला दिसत असेल इथं गाजर, शिमला मिरची, टोमॅटो हे मी कट करून घेतलेलं होतं आणि आता मिरची कट करते. इथं आज मी छान असा व्हेजिटेबल उपमाचा नाश्ता बनवत होते. आता कांदा घालायचा नाही, आता पारायणाला बसले म्हटल्यावर कांदा आणि लसूण हे वर्ज्य आहे, त्याच्यामुळं म्हटलं कांदा न घालता आपण मस्त असं सगळ्या भाज्या टाकून छान असं व्हेजिटेबल उपमा बनवूया. आणि आता सगळ्यांसाठीच तो मी बनवायला घेतला होता. म्हटलं आता एकटीसाठी माझं कुठे सेपरेट बनवावं, म्हणून मी कांदा काय याच्यामध्ये घातलेला नव्हता. आता तो अगोदर बनवायला घेऊया. तर त्या अगोदर बघा इथं याच्यामध्ये मी वाटाणा जो आहे ना तो फ्रोझन करून ठेवलेला होता. छान राहिला होता. फक्त मी वाटाणा सोलून या बॅगमध्ये टाकला आणि फ्रीझरमध्ये हे बॅग ठेवलेले होते. अजिबात याला पाण्यामध्ये बॉईल वगैरे काहीच केलेलं नाही आहे. पण खरंच सांगते खूप छान राहतो. तुम्हीसुद्धा ही नक्की ट्रिक घरी ट्राय करा. पहिल्यांदाच मी हे केलेलं होतं पण सक्सेस झालं. अजिबात वाटाणा खराब झालेला नाही आहे. नंतर कोणी वाटाणा सोलतं आणि पाण्यामध्ये गुकळी घेऊन ते थोडंसं शिजवून घेतं, पण मी तसं काहीही केलेलं नाही आहे. फक्त वाटाणा सोलून या बॅगमध्ये ठेवला आणि ही बॅग आपल्या फ्रीझरमध्ये मी ठेवलेली होती. छान राहिला होता वाटाणा. आता उपम्यामध्ये वाटाणा टाकायचा होता म्हणून मी तो थोडासा काढून घेतला वाटीमध्ये. इथे मी आता उपमा बनवण्यासाठी लोखंडाचे कढई घेतलेले आहे. आता लोखंडाच्या कढईतून आपल्याला थोडंफार तरी लोह मिळतंच शरीराला, तर दुसऱ्या कढईपेक्षा तर ही कढई वापरलेली चांगलीच. आता ॲल्युमिनियम, जर्मल हे कढई अजिबात वापरायची नाही, कारण की ती आपल्या शरीरासाठी खरं घातककारक आहे. म्हणून मी आता ठरवले की लोखंडाच्याच कढई वापरायच्या. तर इथं रवा घेतला होता मी. आता सगळ्यांसाठी मी उपमा बनवणार होते, तर माझं वाटीचंच माप असतं. कुठलंही घ्या, भात करा किंवा डाळ शिजायला घाला, मी एक छोटंसं मापच ठेवते, त्या मापानेच मी करत असते. आता पॅकेटमधला रवा असतो ना तो एकदम स्वच्छ असतो, त्याला काही जास्त निवडायची चाळायची गरज नसते. तरीसुद्धा मी डोळ्याकडून एकदा काढत असते ते. आणि आता रवा कढईमध्ये छान असा मी भाजून घेते. एवढंच आहे की लोखंडाच्या कढईमध्ये काय होतं ना, पटकन ते करपलं जातं, त्यामुळं थोडीशी फास्ट प्रोसेस करावी लागते. बारीक गॅसवरच आपल्याला हा रवा भाजायचा होता. आता तेल थोडंसं टाकलं. आता तेल आम्ही थोडंसं कमीच खातो, म्हटलं आधी छान असा रवा भाजून घ्यावा. भाज्या तर इथे चिरलेलाच होता. आता गुरुचरित्र पारायणाची सुरुवात आज झालेली होती, म्हणजेच 9 एप्रिलपासून. ज्यांनी कोणी पारायणाला बसू शकले नाहीत तर त्यांनी केंद्रामध्ये बऱ्याचशा सेवा असतात, प्रहर सेवा घ्या किंवा स्वामीचरित्र वाचन असतं ते घ्या. आणखीन म्हटलं तर जे आता सप्ताह बसला आहे, या गमन होतंच, ते सुद्धा तुम्ही कोणीही चुकवू नका. मला असं वाटतं की वर्षातून हे दोनदा तरी गुरुचित्र पारायण हे करावं असं मला वाटतं आणि मी कळकळीने सांगते. ते जर तुम्हाला करणं झालं नाही तर बाकीचे जे सेवा आहेत त्यासुद्धा तुम्ही त्या करू शकता. आता गुरुचरित्र पारायण तुम्ही करत असाल तर त्याचे नियमसुद्धा पाळले पाहिजेत, तरच ते आपल्याला लागू होतं. कांदा, लसूण, बाहेरचं काही खायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही, बसायचं नाही आणि गादीवर झोपायचं नाही, सोफ्यावर बसायचं नाही, जमिनीवरच आपण बसायचं आणि झोपायचं सुद्धा. तर हे नियम आहेत, हे मी तुम्हाला जस्ट सांगितले. बऱ्याच जणांना माहिती असतील. आता लोखंडाची कढई म्हणली की थोडंसं बघा माझ्याकडून हे शूट करता कॅमेरा इकडे सेट करता थोडासा रवा करपलाच. हा लोखंडाच्या कढईचा खरंच थोडासा प्रॉब्लेम आहे, परंतु तो मी दुर्लक्ष करून आपल्याला शरीराला ते चांगलं आहे हे मी डोक्यात ठेवूनच ही कढई वापरत असते. आता इथं वाटाणा जो होता तो धुवून घेते मी, कारण की फ्रीझरमध्ये ठेवलेला होता त्याच्यामुळे. इकडे आता आपण उपमा बनवायला घेऊया. कढई तापलेलीच होती.
थोडंसं तेल घालून घेऊया आणि तेलामध्ये आता बाकीचं आपण जे भाज्या वगैरे कट केलेल्या होत्या ना त्या अगोदर एक एक घालून घेऊया. त्याच्या अगोदर हा जो कढीपत्ता आहे ना तो सुद्धा ना मी धुवूनच घेत असते. निवडून मी एका डब्यामध्ये ठेवते, परंतु ज्यावेळेस भाजीला किंवा नाश्त्यासाठी उपमा पोहे बनवत असेल ना त्यावेळेस मी धुवूनच घेते. धुवून ठेवत नाही. धुवून जर आपण एका डब्यामध्ये ठेवला ना तर तो खराब होतो, थोडासा सडतो. त्याच्यामुळे मी ज्यावेळेस लागेल ना त्यावेळेसच मी त्याला धुवून घेत असते. आता फोडणी घालून घेऊया. इथं कढई खूप तापली होती म्हणून मी गॅस बंद केला आणि आता ना तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेऊया. आणि आता इथं कांदा घालत नाही. आता 8 दिवस मी पारायणामुळं कांदा कशातच घालणार नाही, भाज्यामध्ये पण नाही आणि कशातच नाही. आणि इथं कढीपत्ता मस्त टाकला, फोडणी दिली. नंतर आपल्या ज्या भाज्या आहेत ना त्या भाज्या सगळ्या आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. सर्वात अगोदर मिरची वगैरे घालून घेऊ, म्हणजे ती थोडीशी तळली की नंतर मग बाकीच्या भाज्या घालून घ्यायच्या. गॅस मी बंद केलेला होता. आता मिरची थोडीशी तळून घेतली, गॅस चालू केला. आता हे बाकीच्या ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या आपण याच्यामध्ये एक एक घालून घेऊया. छान थोड्याशा अशा ना मऊसर शिजवून देऊ आणि नंतरच मग आपण ना जो रवा भाजलेला आहे तो टाकायचा. व्हेजिटेबल उपमा खरंच म्हणजे अशा गाजर वगैरे आपल्याला खाल्लं जात नाही जास्त, शिमला, तर अशा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. व्हेजिटेबल दलियामध्ये तुम्ही भाज्या सगळ्या घालून ना दलिया बनवू शकता. सगळ्या भाज्या घालून तुम्ही ना दाल खिचडीसुद्धा बनवू शकता. खरंच ते खूप छान लागतं आणि शरीराला ना ते अगदी हेल्दी आहे. भाज्या सगळ्या परतल्यानंतर जो रवा भाजला होता ना तो कढईमध्ये घालून घेतला. छान असा परततो ना तेलामध्ये थोडासा परतून घेतला. इकडं आता गरम पाणी मी पातेल्यामध्ये ठेवलेलं होतं. गार पाणी उपामध्ये घालायचं नाही. ते परतल्यानंतर थोडंसं आता मीठ घालून घेऊया. मीठ घालून घेतल्यानंतर पाणी इकडं आपलं गरम झालेलं आहे. आता इथं कडकडीत गरम जे पाणी आहे तेच आपल्या आता रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हळद मी घालत नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद घालू शकता. आता इथं बघा जेवढं पाणी लागतं तेवढंच आपण पाणी ॲड करायचं, हलवत राहायचं. रवा हा पाणी लगेच शोषून घेतो आणि जास्तही पातळ करायचं नाही आणि जास्तही घट्ट उपमा आपल्याला करायचा नाही. छान होतो, नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. थोड्या वेळ आपल्याला ना बारीक गॅसवरच याला शिजवून द्यायचं आहे आणि थोडंसं घट्टसर हा उपमा झाला की याच्यावरती 2 मिनिटभर ना झाकण ठेवायचं आणि छान वाफलून द्यायचा. मस्त असा आपला व्हेजिटेबल उपमा रेडी झालेला आहे. हेल्दी आहे. मुलं जर भाज्या खात नसतील तर तुम्ही ही ट्रिक वापरून ना त्यांना अशा पद्धतीचा नाश्ता बनवून देऊ शकता. दूध इकडं गरम झालेलं होतं आणि आज ना स्वयंपाकामध्ये मी मेथीचे पराठे करणार होते. तर इकडे लगेच मी तवा टाकला आणि म्हटलं आता मेथीचे पराठे करून घ्यावे. मी जे ते पीठ ना मी सगळं व्यवस्थित असं ना मळून ठेवलेलं होतं. तर त्याचा व्हिडिओ काही शूट केलेला नाही आहे. नंतर मग सगळं आवरावरी तयारी झाल्यानंतरच म्हणलं तुमच्यासोबत ते दाखवावं. तर अशा पद्धतीने बघा हे पीठ मी भिजवून ठेवलेलं होतं. मेथी बारीक कट करून टाकलेली होती. थोडंसं गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि लसूण आम्हाला आता खायचं नाही पारायणामुळं, त्याच्यामुळं मी मिरची, अद्रक, थोडीशी जिरं आणि धणं ह्याची पेस्ट बनवून घेतली आणि याच्यामध्ये घालून घेतली. थोडीशी हळदसुद्धा घातली. आता मेथीचा पराठ्याचं पीठ हे मी मळून ठेवलं होतं, ते एकदम घट्टसर मळून ठेवलं होतं आणि नंतर भिजल्यानंतर बघा ते ना असं थोडंसं ना पातळ झाल्यासारखं झालं. मे बी ना बेसन असल्यामुळं ना ते असं पातळसर होतं. म्हणून सुरुवातीला ना आपल्याला हे मेथीचे जे पराठ्याचं पीठ आहे ना ते घट्टसर मळून घ्यायचं आहे. इकडं मग आपला रेडी झालेला होता. गॅस मी बंद केला. आता म्हटलं चला पटकन पराठे करून घ्यावे, कारण की टाईम भरपूर झाला होता. आऊंचा टिफिन पण द्यायचा होता आणि आता इकडे मी बनवते, त्यांच्यापुरते अगोदर बनवून घेते. बघा अशा पद्धतीने ना मी हे पीठ मळून घेतलेलं होतं. आता पटपट मेथीचे पराठे आपण बनवून घेऊया. थोडंसं पीठ लावूनच मी हे लाटते. कोणी तांदळाचं पीठ लावते, पण मी इथं आता गव्हाचंच पीठ लावणार आहे. तांदळाचं पीठ मी लावणार नाही. तांदळाच्या पिठाने काय होतं पटपट आपल्याला हे लाटता येतं असं म्हणतात, पण मी कधीच तांदळाचं पीठ लावलं नाही. मी आपलं गव्हाचं पीठ लावूनच हे पराठे लाटत असते. तर अशा पद्धतीने छान पातळ असे बघा गोल गोल पराठे मी लाटून घेते. तर गुरुचरित्र पारायणाचा नियम हे तुम्हाला कोणाला माहिती नसतील तरी थोडक्यात सांगते. आपण पारायण आज करणार आहोत, तर आदल्या दिवशीच आपल्याला ना 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला घास भरवायचा असतो आणि नंतर दुसऱ्या दिवशीपासून पारायणाची सुरुवात करायची असते. तर इथं बघा पीठ थोडंसं ना पातळ झालं होतं म्हणून मी थोडंसं गव्हाचं पीठ घालून ना याला व्यवस्थित मळून घेते, कारण की ते लाटताच येत नव्हतं, हाताला खूप चिटकत होतं म्हणून. मेथीच्या पराठ्याला तुम्ही इथं बटर लावू शकता किंवा तूप लावू शकता. मी इथं तेलच लावते. मुलांना आमच्या ना तूप आणि अजिबात आवडत नाही, त्यामुळे ना तेलातच मी हे पराठे बनवत असते. तर चला आता अशा पद्धतीने ना सगळे पराठे बनवून घेते. तर तुम्ही हे मेथीचे पराठे
कोणी लोणच्यासोबत खातं, आम्हाला पराठे असले की दही लागतं. दही आणि पराठे खरंच खूप छान लागतं. माझ्या मुलांनाही दही आणि मेथीचे पराठे खूप आवडतात. पराठा हा प्रकार कुठलाही असो तो त्यांना ना आवडतोच. आलू पराठा असो, मेथीचा असो किंवा पालकचाही असो. पनीर पराठा तर खूपच आवडतो. तर चला आता पटपट हे पराठे ना सगळे बनवून घेते आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच. मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. पराठे इकडे सगळे मी बनवून घेतलेले होते, छान झाले होते मऊसर असे. तर आता पराठे झाल्यानंतर इकडे मी ज्यूस बनवायला घेतलेला होता. आता दुपारून ना मुलांना ज्यूस लागतो आणि मला बाहेर जायचं होतं, बाहेरून येता येता टाईम होणार म्हणून म्हटलं चला आत्ताच हा पायनॅपलचा ज्यूस बनवून ठेवावं फ्रीजमध्ये, जेणेकरून तो थंड होईल. परत आल्यावर मग खूप घाई गडबड होती. इथे आता ज्युसरमध्येच मी हा ज्यूस बनवलेला होता. पायनॅपल कट करून टाकलं, थोडीशी साखर टाकली, पाणी अगदी थोडंसंच टाकायचं आणि बघा अशा पद्धतीने ना खालून हा ज्यूस काढायचा. एकदम छान होतो. ज्युसरमध्येच मी हा ज्यूस बनवते. येता येता मला उशीर होणार होते बाहेरून आल्यानंतर आणि त्यामुळं मग म्हटलं की नको लेट व्हायला, म्हणून हा म्हटलं चला करून ठेवून बाहेर जावं, बाहेरची कामं करावी, मग आल्यानंतर थंडगार असं ज्यूस प्यायला बरं वाटतं. आता उन्हाळ्यामुळं काय होतं खरं सांगते, जेवण कमी जातं आणि मग असं ज्यूस वगैरे लिक्विड प्यावंसं वाटतं. तर बघा अशा पद्धतीने ना माझ्याकडे हे भांडं आहे. जो त्याचा चोथा आहे ना तो राहतो आणि छान असा ज्यूस आपल्याला खालून तो काढताही येतो. मस्त असा हा पायनॅपलचा ज्यूस मी रेडी करून ठेवलेला आहे. आता हा फ्रीजमध्ये ठेवते. उन्हाळ्यामध्ये ना सकाळी सकाळी जेवण करावंसं वाटतं आणि दुपारून ना मग असं लिक्विड वगैरे ज्यूस वगैरेच प्यावं वाटतं. आम्ही सगळेच हा ज्यूस पित असतो. तर सकाळची सगळी कामं उरकलेली आहेत आणि सगळी कामं उरकता उरकता 12 तर कशाही ह्याच्यात वाजतातच. तर आता बाहेर जायचं होतं, थोडंसं काम होतं, बाहेरची कामं म्हटलं करावी, पण म्हटलं अगोदर सकाळचं जे आहे रुटीन ते सगळं उरकून घ्यावं. पारायणाचा आजचा पहिला दिवस आहे, तुम्हाला सांगितलंच होतं पारायण बसवलेलं आहे. तर चला आता बाहेर जाऊया, थोडंसं जमलं तर शूट घेईलच. तर बाहेर जायचं म्हटलं तर उन्हाचा एवढा त्रास होतो, परंतु काम होतं आणि सकाळी लवकर जावं म्हटलं तर घरातली कामंही लवकर उरकावीच लागतात आणि आता पारायण बसले त्याच्यामुळं ना तेच काम करता करता बाकीचं सगळं आवरता 12 वाजल्या होता. आता मी जाते. भयंकर ऊन आहे, आता जाते बाहेर, बघू काम होत आहे का नाही काय माहिती, थोडासा टाईम चाललाय. आता गाडीनेच जाणार होते, परंतु ना कितीही म्हणलं तर उन्हाचा प्रभावही आपल्यावर पडतोच आणि बाहेरून आले की ना काहीही करावंसं वाटत नाही. बाहेरून आले आणि खूप थकल्यासारखं झालं, पाणी पिले आणि इथं बॉटल घेऊनच बसत असते मी पाण्याची. काम काय झालं नाही, गेले होते मात्र बाहेर, पण जेवण वगैरे केलं आणि आता इथेच व्हिडिओला एंड करते. चला आजच्या सकाळची धावपळ माझी कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून सांगा. प्रत्येक महिलांची धावपळ होतच असते, पण म्हटलं चला तुमच्यासोबत ही शेअर करावं. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडत असतील माझे व्हिडिओ तर लाईक करा, जे नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.